हे जे पूर्ण मंदिर आहे की नाही हे एका रात्रीमध्ये बांधलं आहे आणि होय बरोबर आपल्याला आत येण्याची परवानगी भेटली आहे इथं आणि इकडं पब्लिक बघू शकता. इथून ज्या वेळेला सूर्याची किरण पूर्ण पहिली किरण पडतात त्यावेळेला इथून आतमध्ये भयानक वाटा गेली आहे इथून जाताना. तर हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आजचा ब्लॉग होणार आहे श्रावण सोमवारसाठी खास करून, म्हणजेच आज श्रावण सोमवार असल्यानिमित्तानं कोपेश्वर मंदिर असं एक प्राचीन काळातील मंदिर आहे. त्या मंदिराला आपण भेट देण्यासाठी जात आहोत. म्हणजे अनेकदा गेलो आहोत, मिनी ब्लॉग मध्ये आपण बघितलाच असाल. तर पुन्हा एकदा चाललोय. तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यांचं या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि चला करूया ब्लॉगला स्टार्ट. आणि हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आता चाललेलो तर या मामांच्या इथं वडा खाऊया म्हटलं. वडा पण एकदम क्वालिटी विषयी आपल्या एस स्कूल जवळ यांचा गाडा असतोय, एस स्कूलच्या मेन गेट जवळ. तर नक्की एकदा व्हिजिट करा काकांना. सपला विषय. भावानो आता आपला भाऊ पण आलाय आणि भावासोबतच जायचं आपण कोपेश्वर मंदिरला. आणि मी वडा खाल्ला नव्हता, भावानं खाल्लाय. त्यामुळे मामांची जी तुम्हाला सांगितलं वडा खाल्ली आहे ती भावाचं म्हणजे भावानं खाल्ला. आपण आपला उपवास आहे त्यामुळे घेतलं नाही काय. चला बघू शकता पब्लिक पण तिकडे चालले, गाड्या बघू शकता पुढे आज किरणापूरला. आपल्या मित्रांना सोडून आता आम्ही शाळेची वेळ चालू आहे. आता आम्ही तिघे जण तर बघूया चला. एकदा तर आता आगे रोडला आणि पाऊस एवढा झाला की नाही विषय हार झालाय. एवढा पाऊस कधी बघितला की अरे आम्ही जाताना अचानक भयानक आहे. ब्लिक ढिगा इकडे. अरे बाप रे गर्दी ठीक आहे आज. गर्दी ठीक आहे काय होईल विषय. गर्दी ठीक आहे आणि आता आज जायचं पण अवघड आहे म्हणायला. बघूया काय काय होते. चला शेवटी इकडं स्टॉल पण बघू शकता किती लागल्यात. आत एंट्री आहे इकडनं. चला बघूया पुढं. शेवटी आता येऊन पोचलो इथं आणि गर्दी पण बघू शकताय. ठीक गर्दी लागली इथं. होय बरोबर थँक्यू मॅम. पब्लिकचं रिॲक्शन वाईट यायला लागले. आता इथं फक्त व्हिडिओ करायला लागलो. तर हे जे पूर्ण मंदिर आहे की नाही हे एका रात्रीमध्ये बांधलं आहे आणि एका रात्रीत एवढी मोठी मोठी दगड आणि कसं याची कला आहे बघा. फक्त मंदिराचं डेकोरेशन बघितलं तर आणि एवढा मोठा दगडांचा हे आहे करते आणि एवढं मोठं दगडांचं हे रेखीव काम असं कसं केलं आहे. खरोबर याला सल्यूट आहे. आता पण हा महादरवाजा आहे, तिथून आत जायचं आहे. मंदिरासाठी रांग पण खूप मोठी लागली आहे आणि त्यातून पण आपल्याला आत मिळालं आहे जायला. इकडे आत मंदिर आहे आणि इथून जे बाहेर आहे ते स्वर्ग मंडप आहे. त्याची पण तुम्हाला माहिती देतो थोड्या वेळात. आतमध्ये इथं शिवलिंग आहे. आपल्याला आत येण्याची परवानगी भेटली आहे. इथं आपले हे आहे शिवलिंग आहे आणि इकडं पब्लिक बघू शकताय. आपलं सौभाग्य आहे की आपण इथं आत येऊन आपल्याला आपल्या चॅनलमुळे मिळते व्हिडिओ करायला. तर आणि व्हिडिओ करण्यासाठी पण म्हणा आहे तरी पण आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी इथं परवानगी मिळाली आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला याचा कालखंड पण सगळा सांगतो. थोड्या वेळात आपले जे माहिती सांगणार आहे ते सगळेजण इथे येणार आहेत थोड्या वेळात. तर त्यांच्याकडून बघूया जाणून घेऊया. नाहीतर आपण स्वतः काय आपल्याकडे माहिती असतं ती तुम्हाला सांगूया. तिथं ज्या वेळेला स्वर्गमंडपमध्ये पहिली किरण पडते त्यावेळेला तिथून ह्या आतमध्ये एवढ्या आतमध्ये गुहारामध्ये जी शिवलिंगची पिंड आहे तिथं शिवलिंगवर येऊन पहिली किरण पडते आणि त्यावेळेला पण खूप इथं गर्दी असते. त्याबद्दल पण तुम्हाला डिटेल माहिती यूट्यूबवर मिळून जाईल. इथं असणाऱ्या प्रत्येक स्तंभामध्ये काही ना काहीतरी माहिती लपलेली आहे आणि ज्याच्यात कोरीव काम पण केलं आहे. त्यामुळं हे जे आता मूर्त्या दिसत आहेत ह्याच्यावर जे कोरीव काम आहे त्याच्यावर एवढी प्रचंड प्रमाणात माहिती लपली आहे. तर तुम्ही जाणून घेणार असाल तर एकदा कोपेश्वर मंदिरला या, व्हिजिट करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते पण कमेंट करा. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आपण ती माहिती तुम्हाला देऊया. सरांनी म्हटलं आपल्याला इथं बाईट देऊ शकत नाही. तर मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः येऊ शकता इथं आता आणि पुढचं स्वर्ग मंडप वगैरे सगळं तुम्हाला दाखवूया. चला तर पब्लिक आपण मंगसुळीपर्यंत पोहोचलो आहे. कारण मंगसुळीचं पब्लिक पण आहे जे आपल्याला इथं ओळखलं आणि आपल्या कोपेश्वर मंदिरमध्ये तिने पण आलं आहे दर्शनासाठी. तर चॅनलला सबस्क्राईब करायला लागते. करणार ना सप्लाय. पब्लिक जे मी तुम्हाला बोलत होतो ते स्वर्गमंडप हेच आहे. आणि इथून ज्या वेळेला सूर्याची किरण पूर्ण पहिली किरण पडतात त्यावेळेला इथून आतमध्ये जिथं मी दाखवलं तिथं शिवलिंग आहे तिथं इथून सूर्यकिरणं जातात. तर ह्याही स्तंभांमध्ये खूप माहिती लपलेली आहे जी तुम्ही इथं येऊन जाणून घेऊ शकताय. आणि छोटी छोटी पब्लिक पण आपल्याला सोबत इथं सोबत द्यायला लागली आणि ती पण म्हणाला की विषय हार्ड करू. त्यामुळे व्हिडिओ कसा होतात एकदम विषय हार्ड सपला विषय. काकू आहेत जे आपले व्हिडिओ पण बघतात आणि त्यांनी काकूंनी आपल्याला प्रसाद पण दिलाय. धन्यवाद काकू. चालते काकू. जरा बरं चालू म्हटल्यावर भेळ तर खाणं बनतेच आणि ऑल इंडिया भेळ म्हणून आहे तो आपला भाऊ. तर भावाकडे भेळ पण इथं आता आमची फंटर चालू केल्यात. भावाने भेळ कशी लागल्या? एकदम क्वालिटी.
काय नाव भाऊ तुझं? हा सपला शहानवाज दादा सपला. तर इथं आपल्याला देवा पण काय पडलं, इथनं ठरलंय रामलिंगला जायचं. चला बघूया. अचानक भयानक अंतर असतं त्याच्यात आणि त्यातनं पण आम्ही निघतोय. भयानक वाटा गेली इथनं जाताना. तर पब्लिक आता आपण रामलिंग मंदिर पाशी आले. ते जरा पाण्यात आहे, आता पाणी वाढलं होतं परवा दिवस त्यामुळे. आणि बघू शकता इथं बाजूला नदी आहे, इकडे मंदिर आहे. आल्याला मामाने गंधक पण लावा घेतलाय ओम नावाचा. या मंदिराबद्दल तुम्हाला काय माहिती आहे मामा? माहिती म्हणजे इथं परशुराम येऊन गेलेला या जागेला. हा तिथं 2 पिंड आहेत, रामाचं एक शंकरचं एक. हा परंतु म्हणजे रामकृष्णाकडे असं चालत आलाय. तर राम इथं वस्ती होता, तर दशरथाचे वडील वारलं, तर दशक्रिया करायला पाहिजे इथं आपलं रामाला. तर रामाने तो विधी केलाय या नदीकडे. या गावाला आमची नदी नव्हती, पूर्वेशने पश्चिमला नदी वाहत आल्या. पूर्वेशने पश्चिमला उलटीवरून नदी वाहली नाही, त्या देवामुळे ती नदी आल्या. तर रामाने इथं विधी केलेला इथं चोपाळा नदीत. तर रामाने सगळं विधी करून आपलं दशरथ राजाचं दशक्रिया केलेला आहे. म्हणून तिथे पुढे पिंड आहे, ती वाळूची पिंड आहे, स्वयं आहे ती वाळूची. रामाने केलं स्वतः, राम लक्ष्मण शतन केलेलं. तर दशरथ राजाचं दशक्रिया केलेलं. पाठीमागं शंकरची पिंड, शंकरनं सांगितलं परशुरामला जी रामाची मूर्ती स्थापना केल्या त्याच्या घरून बसू म्हणून दगडाची ती घरून बसलेले कोण? परशुरामनं शंकर सांगितल्यावर. तर असं 2 पिंड आहेत, असं 2 कुठं नाहीत. एक काशीला आणि घेतं, असं 2 पिंड आहेत. आमच्या आसपास कुठं खेड्यात हे नाहीत. काय 2 पिंड कुठं नाहीत. शंकर सगळे आहेत रामेश्वरचं, रामलिंग कुठं नाही. 2 पिंड आहेत. पुन्हा ह्या रामलिंगचंही महत्व आहे. मामा तुमचं नाव सांगा. भारत मातृ गुरु. कोणतं गाव? सैनी टाकले. सैनी टाकले. धन्यवाद मामा. तर पब्लिक व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा, चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि कोपेश्वर मंदिरला कधी येत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब बनतेच आणि व्हिडिओ तर शेअर करायला म्हणते. चला.